सिंह राशीच्या लोकांनो, येत्या 24 तासात देवी लक्ष्मी या रूपात तुमच्या दारात येणार आहे. ही चूक करू नका. सिंह राशीच्या लोकांनो, तुमचे दुःख आणि संकटांनी भरलेले दिवस संपणार आहेत, कारण येणारे 24 तास तुमच्या आयुष्यासाठी इतके महत्त्वाचे आणि खास आहेत की तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ खऱ्या मनाने पहा. हे पूर्णपणे पहा, कारण जर तुम्ही असे केले नाहीत तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी येत राहील. देवी लक्ष्मी तुम्हाला पण प्रत्यक्ष भेट देणार आहे. ही एक चूक टाळली पाहिजे. तुम्हाला स्वतःला वाचवावे लागेल, तरच माँ लक्ष्मीच्या कृपेने आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात, तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल होईल, ज्यामुळे तुमचे नाव तुमच्या आजूबाजूच्या संपूर्ण शहरात ऐकू येईल. आणि हे सर्व कसे घडेल आणि ती चूक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या लोकांनो, त्वरित संपूर्ण घराला कुलूप लावा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे एकट्याने पहा, कारण तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या ग्रह राशींची दशा कोणती आहे, तुमच्या कुंडलीत सध्या कोणत्या ग्रहाचे संयोगाचे रहस्य आहे, तुमचे आयुष्य कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे जाणून घेतल्यावर तुमच्या आयुष्यात खूप दुःख आणि संकट येणार आहेत. जर तुम्हालाही या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमच्या आयुष्यात देवाने जे काही लिहिले आहे त्यात एक नवीन खेळ सुरू झाला आहे. तुमचे नशीब ते कधीच पुसले जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, कारण आमचे गुरुजी बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी म्हणतात की कुंभ राशीच्या लोकांनी संपूर्ण घराला कुलूप लावावे. कुटुंबाचे एक मोठे रहस्य उघड होईल. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्णतः पाहत नाही तर तुम्हाला कसे कळेल की तुमच्या कुटुंबाचे रहस्य काय आहे, जे तुमच्या जीवनात दुःख आणि संकटे घेऊन येणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या कुटुंबात असे काही लोक आहेत ज्यांना आम्ही मनापासून मानतो आणि आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो. परंतु त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्ही त्यांचे सत्य ओळखू शकता आणि त्यांना सामोरे जाऊ शकता. त्यांना तुम्हाला एक अंतर राखावे लागेल. तुम्हाला त्यांना महत्त्वाच्या गोष्टी सांगणे टाळावे लागतील, जेणेकरून ते तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू शकणार नाहीत. जर एकीकडे त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे आणि दुसरीकडे त्यांचे तुमच्याशी वैर देखील आहे, तुम्हाला यशस्वी पाहून ते तुम्हाला आर्थिक अडचणी आणतात, अशा लोकांमुळे तुम्ही नेहमी दुहेरी भावनांमध्ये अडकता, कारण त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचे नाहीये, त्यांच्यासोबत बसायचे नाही आणि दुसरीकडे त्यांच्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. तुमचे कोणाशी तरी नाते आहे, हे तुमचे मागील जन्माचे बंध आहेत, ज्यात काही नाती अशी आहेत की ती आपल्या जीवनात फक्त नुकसान करण्यासाठी येतात. हे तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि त्यांच्यासोबत शक्य तितक्या शांततेने वागा. ज्यांचे नाव मेष राशीने सुरू होते किंवा ज्यांचे नाव च अक्षराने सुरू होते किंवा ज्यांचे नाव एस अक्षराने सुरू होते, अशा व्यक्तींवर वाईट प्रभाव पडतो तुमच्या जीवनावर. होय, जर 100 पैकी फक्त 30% लोक असे आहेत, परंतु जर असे लोक तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुम्हाला असे वाटत असेल की ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाचे काही नुकसान करू शकतात, तर तुम्ही त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवावे आणि काळजी घ्या. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी वेळोवेळी तुमच्या कुलदैवताची पूजा करा. सकाळी लवकर उठून आंघोळ करा. पूजेच्या खोलीत पुरावा सुपारी घ्या, त्यावर कलवा गुंडाळा. एक लाल कपड्यावर माँ लक्ष्मीला कुमकुम आणि हळद अर्पण करा आणि त्यावर कुमकुम आणि हळदीचा तिलक लावा आणि हात जोडून प्रार्थना करा की हे कुलदेवी, कृपया आमचे आमंत्रण स्वीकारा आणि आमच्या घरी या. नंतर शुद्ध गाईच्या तुपाने दिवा लावावा. असे केल्याने माता राणी तुमच्याकडून झालेल्या चुका माफ करतील आणि तुमच्यावर विशेष आशीर्वाद देतील. सिंह राशीच्या लोकांनो, गुरुजी सांगतात की यावेळी तुमच्या ग्रहांच्या संक्रमणाच्या आधारे आणि ज्योतिषांच्या आकलनानंतर जी महत्त्वाची माहिती समोर आली आहे
ती सामान्य माहिती नाहीये. हे जाणून घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला नुकसानापासून वाचवू शकता. तुमच्या जीवनात तुम्हाला अशा एखाद्या धोक्याची सूचना दिली जाईल ज्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती नसेल, तर व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा. खरं तर तुम्ही कोणावरही खूप लवकर विश्वास ठेवता आणि तुमची गुपितं कोणाला तरी सांगता, ज्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडता आणि ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अशा लोकांबद्दल जाणून घेणे, आपल्यासाठी त्या कृतींबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जे करणे टाळावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील.